नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग GNM फर्स्ट इयरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत ते आपण बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जे रिपीट क्वेश्चन जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे ते क्वेश्चन आपण बघणार आहोत. जुने क्वेश्चन पेपर घेतलेत त्याच्यामध्ये रिपीट कुठले क्वेश्चन आहेत आणि आता तुम्हाला एक्झामला कुठले इम्पॉर्टंट आहेत. जर तुमचा अभ्यास झाला नाही, खूप मोजके दिवस आहेत, आता काय करायचं तर हे वाचून याचा तुम्ही अभ्यास करा. तर पहिला आपण बघूया टिपा लिहामध्ये बघायचं 5 मार्काला जो प्रश्न असतो तो. तर पहिला आहे शितसाकी जागतिक आरोग्य दिन 2013चे घोषवाक्य, आरोग्य शिक्षणाची तत्वे, ध्वनी प्रदूषण, वायुविजन. ठीक आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन पण विचारले जातात. हल्ली कमी केलं डेफिनेशन विचारणं, पहिले विचारायचे. तर आरोग्य आहे, डॉट्स आहे, सुसंवाद आहे, जननी सुरक्षा योजना, फोमाइट्स आणि बालमृत्यूदर. ठीक आहे. 5 मार्काला ह्या डेफिनेशन विचारले जायच्या. फरक स्पष्ट करा. ऑलरेडी फरक स्पष्ट करायचे जे व्हिडिओज आहेत ते मी चॅनलवर टाकलेले आहेत. ओके. तर ते तुम्ही जाऊन चेक करायचे. ऑल जे व्हिडिओज आहेत ते मी सगळेचे सगळे व्हिडिओ बनवलेत, तुम्ही चॅनलवरती जाऊन चेक करा. रुग्णालय परिचर्या व सामाजिक आरोग्य परिचर्या, उथलवीर, खोलवीर, स्लो सँड फिल्टर आणि रॅपिड सँड फिल्टर. डिफरन्स आहेत. तुम्हाला स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर जो आहे तो कंपल्सरी विचारला जातो. उथलविहीर, खोलविहीर हे पण विचारलं जातं बऱ्याचदा, लक्षात घ्या. रुग्णालय परिचर्या, सामाजिक आरोग्य हे पण विचारलं जातं. आता खालील प्रश्नांची उत्तरे द्या. चौथा प्रश्न 15 मार्काला असतो, त्याला पण ऑर असतो. अजीवनसत्वाचे कार्य लिहा. कुपोषण म्हणजे काय, कुपोषणाची चिन्हे व लक्षणे लिहा. कुपोषण होऊ नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय कराल ते लिहा. त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वेगवेगळे कार्य ऑलरेडी व्हिडिओ आहे. लसीकरणाचे वेळापत्रक आहे. बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं, पण ते चेक करा आणि ते करा, कारण ते खूप मोठं वेळापत्रक आहे, तर ते तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका हा पण विचारला जातो, ह्याचाही व्हिडिओ चॅनलवर आहे, तो जेवून चेक करा. त्याच्यानंतर ग्रामीण अनुभवाअंतर्गत तुम्ही सौ नैना यांच्या कुटुंबास भेट दिली. त्यांना 1.5 वर्षाची मुलगी आहे व त्या गरोदर 4 महिन्याची आहे. त्यांची मुलगी व तापाने व अतिसाराने ग्रस्त आहे. सौ नैनाचे पती शेतकरी म्हणून ₹1500 दर महिन्याला मिळवतात. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर या कुटुंबांच्या समस्यांची यादी करा. सौ नैनाच्या मुलीवर ताप व अतिरेसाठी काय उपचार कराल. नयना यांना प्रसूतीपूर्व काय सल्ला द्याल, तसेच कुटुंबासाठी काय आरोग्य सल्ला द्याल, हे आहे. तांबे 380चे फायदे आहेत ते लिहा, कोणते फायदे आहेत ते लिहायचे आहेत. ते पण करा तुम्ही. किंवा ऑर आहे. हल्ली ऑर विचारत नसतो, 5व्या प्रश्नाला ऑर नाही आहे, एकच विचारलं तर तुम्हाला तांबीचा ऑलरेडी व्हिडिओ आहे. आता 5वामधला ऑर प्रश्न आहे. तुम्ही प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावली आहे. आपण गृहभेटीची तयारी करत, तर खाली प्रश्नांची उत्तरे द्या. गृहभेटीचे उद्देश काय, गृहभेटीची तत्वे काय, गृहभेटीच्या पायऱ्या काय, प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणकोणत्या नोंदी ठेवल्या जातात त्याची लिस्ट करा. ह्याचाही व्हिडिओ ऑलरेडी आहे चॅनलवरती, तुम्ही जर डिटेल्समध्ये गेला तिथे तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आहेत टिपा लिहा. परत 5 मार्काला असतात. सॅनिटरी विहीर आहे, मिड डे स्कूल मील, PHNची कार्य, नोंदणी व अहवालाचे महत्त्व, ह्याचा पण आहे व्हिडिओ. सुरुवातीला जुने क्वेश्चन पेपर आहेत, व्याख्या विचारल्या जायच्या. डॉट्स आहे, पाश्चरायझेशन आहे, अधिशयन काल आहे, प्राथमिक आरोग्य सेवा, समतोल आहार आणि आरोग्य संघ हेल्थ टीम. फरक स्पष्ट करा. नैसर्गिक व मिळवलेली ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, ऑलरेडी व्हिडिओ आहे, तो चेक करा. हाही विचारला जातो. ॲक्टिव्ह सर्वेलन्स व पॅसिव्ह सर्वेलन्स हाही एक विचारला जातो. रॅपिड सँड फिल्टर, स्लो सँड फिल्टर हा खूप विचारला जातो, इम्पॉर्टंट, तोही आहे. रॅपिड सँड फिल्टर, डीप वेल, शॅलो वेल, सामाजिक आरोग्य परिचर्या, रुग्णालयीन परिचर्या, हाही डिफरन्स विचारला जातो, इम्पॉर्टंट आहेत. माझा व्हिडिओ म्हणून शेवटपर्यंत बघा. प्रथम वर्ष परिचारिका विद्यार्थिनी म्हणून आपण प्राथमिक आरोग्य केंद्रात ड्युटी लावले आहे. आपण गृहभेटीची तयारी करत आहात, तर खाली प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. गृहभेटीचे उद्देश लिहा, गृहभेटीची तत्वे लिहा, गृहभेटीच्या पायऱ्या लिहा, प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य लिहा. किंवा लसीकरण म्हणजे काय, लसीकरण पत्रक लिहा, शीतसाखी बदल लिहा,
ती लसीकरण क्लिनिकमध्ये कशी ठेवली जाते ते लिहायचं आहे. लसीकरण क्लिनिकमध्ये परिचारिकेची भूमिका लिहायची आहे. ठीक आहे. ऑलरेडी ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो बघायचा आहे. कुटुंब नियोजनाची व्याख्या लिहा. कुटुंब नियोजनाच्या पद्धतींची यादी करा. तांबीचे फायदे लिहा. कुटुंब कल्याण सेवेमधील परिचारिकेची भूमिका. ठीक आहे. किंवा NRH म्हणजे काय, आशाचे कार्य लिहायचंही ऑलरेडी व्हिडिओ आहे. आशाचे कार्य, आशा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कंपल्सरी विचारला जातो, बघून घ्या. जननी सुरक्षा योजनेबाबत आवश्यक आरोग्य शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य शिक्षणा रिलेटेड पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो बघायचा आहे तुम्हाला. गृहभेट हा एक प्रश्न विचारला जातो. गृहभेट करा, आशा करा. ठीक आहे. प्राथमिक आरोग्य सेवा करा. त्याच्यानंतर पाश्चरायझेशन पण हे सुरुवातीला विचारायची. पाश्चरायझेशनचं कधी कधी बायोसायन्समध्ये विचारला जातो. आता टिपा लिहा. लोह, शीतसाकी हा पण विचारला जातो. शीतसाकी, आशा, प्राथमिक आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र हे विचारलं जातातच. शीतसाकी आहे, स्तनपान आहे, आरोग्य आहे. तर खालील व्याख्या लिहा. पॅन्डेमिक आहे, सुरक्षित पाणी, रोग परिस्थिती विज्ञान, प्राथमिक आरोग्य सेवा, पूरक आहार आणि पुनर्वसन. त्याच्यानंतर डिफरन्स बघा. मी ऑलरेडी सगळे डिफरन्सेस लिहिलेले आहेत, चॅनलवर जाऊन चेक करा. आरोग्य शिक्षण, आरोग्य प्रचार, ॲक्टिव्ह प्रतिकारशक्ती, पॅसिव्ह प्रतिकारशक्ती, उथळवीर आणि खोलवीर. मी उथळवीर खोलवीर सतत विचारला जातो. ॲक्टिव्ह पॅसिव्ह पण विचारला जातो. गृहभेटीचा आता 4था प्रश्न आहे. गृहभेट पण विचारला जातो. गृहभेटीचे उद्दिष्ट, गृहभेटीची तत्त्वे, गृहभेटीचा क्रम लिहा. गृहभेटीचे फायदे. और आहे, नोंदणी पण विचारल्या जातात. नोंदणी अहवालाचे महत्त्व, द्वितीय प्रतिबंधक, मॉर्बिडिटी. आता कुपोषण कंपल्सरी विचारला जातो. कुपोषणाची व्याख्या, अजीवनसत्वाची कामे लिहा. कुपोषणाची चिन्हे, लक्षणे आणि कुपोषण होऊ नये म्हणून काय प्रतिबंधक उपाय करायला ते लिहायचं आहे. तो आता बघा क्वेश्चन. आशा, प्राथमिक आरोग्य सेवा आहे, कुपोषण आहे, गृहभेट आहे, नोंदणी व अहवाल आहे, हे कंपल्सरी करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राथमिक स्तर, द्वितीय स्तर. ठीक आहे. द्वितीय प्रतिबंधक ते कंपल्सरी विचारले जातात, ते पण करायचं आहे तुम्हाला. 5व्याला और होता. आरोग्य शिक्षणाची व्याख्या, आरोग्य शिक्षणाची तत्त्वे, आरोग्य शिक्षणाचे फायदे आणि 7 एप्रिल 2015च्या जागतिक आरोग्य दिनाची सविस्तर होय. आता ज्या दिवशी तुम्हाला एक हे सांगते, थीम वगैरे ठेवतात आपल्या आरोग्य जे हे असतात दिन तेव्हा, तर ती जी 2025ची कोणती थीम होती तेही तुम्ही आता करायचं आहे. जो वर्ष असेल 2026ची कोणती थीम आहे आरोग्य थीम तेही तुम्हाला बघायचं आहे. 2025ची कोणती आरोग्य थीम होती तेही बघायचं आहे. हे बघून जायचं आहे तुम्हाला. आता हा 2015चा क्वेश्चन पेपर आहे म्हणून घोषवाक्य सांगितलं आहे, तर ते बघून जायचं. तुम्ही सर्च करून घ्या. आरोग्य शिक्षणा रिलेटेड विचारला जातो. त्याच्यानंतर व्याख्या आहेत बघा. जुने क्वेश्चन पेपर आहेत म्हणून आहेत. दृकश्राव्य, आरोग्य पथक, क्वारंटाईन पिरियड, नैसर्गिक आपत्ती, MMR, लसीकरण तक्ता करून घ्यायचा. हार्ड पाणी, सॉफ्ट पाणी, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, नैसर्गिक प्रकाश, कृत्रिम प्रकाश. ठीक आहे. हार्ड पाणी आणि सॉफ्ट पाणी, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, नैसर्गिक प्रकाश, कृत्रिम प्रकाश याचे व्हिडिओ आहे चॅनलवर बघा. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. सुवेज व सुलेज यामधला फरक, डासांचा प्रतिबंध करण्यासाठी काय उपाय आहेत आणि डासांच्या जीवनचक्रांचे वर्णन करा. ह्याचाही व्हिडिओ आहे चॅनलवरती बघा. जीवनसत्वाच्या रिलेटेड पण आहे. जीवनसत्वाची कार्य, जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजार, म्हणजे वयाच्या ग्रुपला दररोजची आवश्यकता, जीवनसत्वाची म्हणजे कमतरता झाली तर प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य परिचारिकेची भूमिका थोडक्यात लिहायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. आरोग्य केंद्रात काम करणारे कर्मचाऱ्यांना स्टाफिंग पॅटर्न लिहा. आरोग्य केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या म्हणजे ज्या नोंदी आहेत त्यांची यादी. आरोग्य केंद्राची जो आहे त्याच्या कार्याची तत्त्व, आरोग्य केंद्राची कार्य लिहायची आहेत. किंवा और आहे त्याला. क्लिनिकची तुम्ही विद्यार्थी परिचारिका म्हणून बेबी क्लिनिकमध्ये शहरी आरोग्याचा अनुभव करता गेल्या तर खालील प्रश्नांची उत्तर द्या. क्लिनिक व्याख्या लिहा. वेगवेगळ्या क्लिनिकच्या प्रकारची यादी, 5 वर्षाच्या आतील मुलांची शारीरिक तपासणी आणि 1 ते 5 वयोगटातील मुलांच्या आजारांची यादी. त्याच्यानंतर आहे कुटुंब नियोजन व्याख्या, आजार, सार्वजनिक आरोग्य परिचर्या, आरोग्य संघ, पाश्चरायझेशन, शाळा आरोग्य कार्यक्रम.
फरक स्पष्ट करायचा, संयुक्त आणि विभक्त कुटुंब पद्धती, निर्जंतुकीकरण, जंतुनाशक हाही विचारला जातो. स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर कंपल्सरी विचारला जातो. निर्जंतुकीकरण, जंतुनाशक, स्टरलायझेशन, डिसइन्फेक्शन त्याला म्हणतात. लसीकरण म्हणजे काय? लसीकरण तक्ता 5 वर्षाकरता. लसीकरण क्लिनिकमध्ये परिचारिकेची भूमिका खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बघून घ्या. लसीकरणाचे महत्त्व लिहा. किंवा ऑर आहे, चौथा प्रश्न आहे म्हणून. कुटुंबाच्या आरोग्याविषयी काळजीचे तत्त्व, उद्दिष्ट लिहा. दूषित पाण्यामुळे पसरणाऱ्या रोगांची नावे. जलसुसुकता, डिहायड्रेशन म्हणजे झालं तर काय करायचं उपाय? पाणी शुद्ध करण्याच्या घरगुती पद्धती. दुर्कशावी म्हणजे काय? 5वा प्रश्न आहे. हे पण आहे, दुर्कशाव्या रिलेटेड विचारला जातो, त्याचा व्हिडिओ चॅनलवर आहे. दुर्कशावी माध्यम म्हणजे काय? दुर्कशाव्य साध्य म्हणजे साधने जी आहे ती तयार करताना काय दक्षता घ्याल? राष्ट्रीय आरोग्य अभियानात सामाजिक आरोग्य परिचारिकेची भूमिका लिहा आणि भारतातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची यादी. ऑर आहे, माता बाल संगोपनात कार्यक्रमात सविस्तर लिहा. माता बाल संगोपन कार्यक्रम म्हणजे महत्त्वाने माता बाल संगोपन कार्यक्रमात परिचारिकेची भूमिका. ठीक आहे. त्याच्यानंतर टिपा लिहा आहे. शीतसाखी आहे, आरोग्य शिक्षणाची तत्त्वे, ध्वनी प्रदूषण, वायुविजन यांचे व्हिडिओ आहेत. आरोग्य शिक्षण 4ही जे क्वेश्चन आहेत त्यांचे व्हिडिओ आहेत बघा. आरोग्य शिक्षण, शीतसाखी, आशा, त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्राची तत्त्वे, आरोग्य शिक्षण ह्या रिलेटेड प्रश्न सतत विचारले जातात. डिफरन्समध्ये पण बघा, स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड, शॅलो वेल, डीप वेल, स्टरलायझेशन, डिसइन्फेक्शन, सामाजिक आणि रुग्णालयीन आरोग्य परिचर्या, आरोग्य शिक्षण, आरोग्य प्रचार हे सतत विचारले जातात. डिफिनेशन बघा, 7 संवाद, समतोल आहार, प्राथमिक आरोग्य सेवा, कुपोषण, प्रतिकारशक्ती. रुग्णालयीन परिचर्या, सामाजिक आरोग्य परिचय, आरोग्य शिक्षण, आरोग्य प्रचार, उथलवीर, खोलवीर. आता परत आहे, जीवनसत्वाची कार्य लिहा. 4था प्रश्न आहे, कुपोषण म्हणजे काय? कुपोषणाची चिन्हे, लक्षणे. कुपोषण होऊ नये म्हणून काय प्रतिबंधक उपाय कराल? विचारलं जातं कुपोषणावर कंपल्सरी. शाळेय आरोग्य कार्यक्रमाबद्दलही विचारलं जातं. शाळकरी मुलांमध्ये कोणकोणत्या आरोग्य समस्या आढळतात? लसीकरणाचं वेळापत्रक करून घ्या, ते पण विचारतात. आणि लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका, लसीकरण वेळापत्रक स्टार करून घ्या, येतो तो. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य शिक्षणात म्हणजे केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं स्टाफिंग पॅटर्न हा विचारला जातो. प्राथमिक आरोग्य परिचर्येची तत्त्व, आरोग्य परिचर्येची तत्त्व, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कार्य पण विचारला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात येणाऱ्या नोंदणींची यादी. गृहभेट विचारला जातो कंपल्सरी. गृहभेटीचे हेतू लिहा. गृहभेटीचे वेगवेगळे टप्पे, गृहभेटीची तत्त्वे, गृहभेटीचे काय दुष्परिणाम आहेत. गृहभेट, स्थळभेट हा डिफरन्स पण विचारला जातो. 2023मध्ये विचारला होता, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. रोगप्रतिबंधक स्तर, लेवल्स हा पण विचारला जातो. रोगप्रतिबंधक स्तर. अन्नाचे वर्गीकरण पण आहे, त्याचा ऑलरेडी व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो विचारला जातो. नोंदणी अहवालाचे महत्त्व, नोंदणी अहवाल विचार, आरोग्याचे निर्णायक ते पण विचारला जातो. खालील व्याख्या लिहा. संदर्भ सेवा, संवाद संभाषण, आरोग्य शिक्षण, समुपदेशन, महिला आणि शीतसाखी. फरक स्पष्ट करा. संस्थात्मक परिचर्या, सामाजिक आरोग्य परिचर्या, रुग्णालयीन आणि सामाजिक आरोग्य परिचर्या, प्रचार आणि आरोग्य शिक्षण, उथळवीर, खोलवीर कंपल्सरी विचारला जातो, करा. त्याच्यानंतर 4थ्या प्रश्नामध्ये मोठे प्रश्न, प्राथमिक आरोग्य सेवेची व्याख्या, प्राथमिक आरोग्य सेवेच्या घटकांची यादी आणि प्राथमिक आरोग्य सेवेत परिचारिकेची भूमिका. पाण्याचे प्रमुख स्रोत कोणते? पाण्याचे महत्त्व आणि आवश्यकता, पाण्याच्या लहान पातळीवरील शुद्धीकरण. 5व्या प्रश्नामध्ये आहे आरोग्याची व्याख्या लिहा. निरोगी व्यक्तीची वैशिष्ट्ये, अद्ययावत राष्ट्रीय लसीकरणाचे वेळापत्रक विचारलं जातं. वेळापत्रक, लोकसंख्या विस्फोटाची कारणे आहेत. संवादाची, संभाषणाची व्याख्या ऑलरेडी व्हिडिओ आहे. संभाषणाची प्रक्रिया थोडक्यात लिहा. संभाषणाचे प्रकार आणि संभाषणातील अडथळे यांची यादी व्हिडिओ आहे चॅनलवरती, जाणार चेक करणार तर मिळणार तुम्हाला. रेफरन्स लिस्टिंग, स्टँडिंग ऑर्डर, रेकॉर्ड्स आणि रिपोर्टचे महत्त्व, जननी सुरक्षा योजना, आरोग्याचे निर्धारक. त्याच्यानंतर व्याख्या आहेत. पॅचरायझेशन, परिसर स्वच्छता, कुपोषण, शीतसाखी, इन्क्युबेशन पिरियड, स्किल बर्थ अटेंड. डिफरन्सेस आहेत. शाब्दिक संवाद, अशाब्दिक संवाद, आरोग्य शिक्षण, आरोग्य प्रचार, उथळविहिरी, खोलविहिरी. 4था प्रश्न आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वृंदाचा तक्ता, महिला आरोग्य सहाय्यकाचे कार्य लिहा. प्राथमिक आरोग्य सेवेचे घटक नमूद करा. प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेची भूमिका स्पष्ट करा. किंवा ऑर आहे. गर्भावस्थेतील आहाराबाबत म्हणजे व्यवस्थापन सविस्तर लिहा. सार्वजनिक पोषण नमूद करा आणि कोणत्या एका योजनेवर स्पष्ट करा. क्वेश्चन नंबर 5 आहे
शालेय मुलांच्या आरोग्य समस्या विस्तारित करा. राष्ट्रीय लसीकरणाचे वेळापत्रक बघा किती वेळा विचारले ते. प्रतिबंधाचे स्तर स्पष्ट करा. त्याच्यानंतर प्रथिनांचे स्रोत नमूद करा. अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, हा पण स्टार करून ठेवते. ध्वनी प्रदूषण हा पण विचारला जातो, पण अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती विचारला जातो. त्याच्यानंतर आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नोंदी अहवाल, शीतसाखळी, आरोग्य शिक्षणाची तत्त्वे, स्तनपानाचे महत्त्व, आशा. त्याच्यानंतर रुग्णालयीन परिचर्या, सामाजिक आरोग्य परिचर्या, रॅपिड सँड फिल्टर, स्लो सँड फिल्टर, क्वॉशिओकर आणि मॅरेस्मस हा पण एक इम्पॉर्टंट आहे. क्वॉशिओकरस मॅरेस्मस याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. उतरविहिरी, खोलविहिरी आहे. आता हा जो आहे 2022च्या आसपास 21च्या आसपासचा क्वेश्चन पेपर आहे. ह्याच्यामध्ये आपल्या डेफिनेशन विचारले नाही आहेत. कुटुंब नियोजनाची व्याख्या लिहा. कुटुंब नियोजनाची पद्धतीची यादी करा. कुटुंब नियोजनावरती कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. तांबीचे फायदे आणि कुटुंब कल्याण सेवेतील परिचारिकेची भूमिका. NRHM पण एक विचारला जातो. जननी सुरक्षा योजनेबद्दल एक करून ठेवा. आरोग्य शिक्षणाचे महत्त्व, आरोग्यांचे निर्णय. गृहभेटी करून ठेवायचं कंपल्सरी. गृहभेटीचे हेतू लिहायचे तुम्हाला. गृहभेटीची तत्त्वे, गृहभेटीच्या पायऱ्या, प्राथमिक आरोग्य केंद्राची कार्य, अन्न शिजवण्याच्या पद्धती, लसीकरण केंद्रात परिचारिकेची भूमिका आणि कुपोषण होऊ नये म्हणून काय प्रतिबंधक उपाय कराल, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे. आता जो व्हिडिओ बघितला म्हणजेच जो स्क्रीनशॉट बघितला तोच हा व्हिडिओ आहे, म्हणजे पेपर आहे. तेही बघून घ्या, तुम्हाला सेमच आहे. ते तिथे हँडरायटिंग दिसत नव्हतं, मग वापस हे घेतलेलं आहे. तर हे आहेत प्राथमिक आरोग्य सेवेतील नोंदी अहवाल, शीतसाखळी, आरोग्य शिक्षणाची तत्त्वे, स्तनपानाचे महत्त्व, आशा वगैरे. त्याच्यानंतर रोगप्रतिबंधाचे वेगवेगळे टप्पे, जेवण पद्धती किंवा अन्न शिजवण्याच्या पद्धती विचारला जातो. त्याच्यामध्ये न्यूट्रिशनमध्ये स्तनपान आहे. आई आणि बाळाच्या आरोग्यक्रमातील परिचारिकेची भूमिका, आरोग्य म्हणजे काय, आरोग्यावर परिणाम करणारे घटक, हा एक आरोग्य रिलेटेड विचारला जातो. व्याख्या ह्याच्यात विचार, सुरक्षित पाणी, नैसर्गिक आपत्ती, MR, सॅनिटरी विहीर, कुटुंब नियोजन, आवाज म्हणजे ध्वनी. फरक स्पष्ट करा. बघा, पाण्यातून होणारे आजार, हवेतून होणारे आजार, हा पण एक इम्पॉर्टंट आहे, करून घ्या. रुग्णालयीन परिचर्या, सार्वजनिक आरोग्य परिचर्या, स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर. त्याच्यानंतर जीवनसत्वाची कार्य, कुपोषण म्हणजे का, कुपोषणाची लक्षणे, कुपोषण प्रतिबंध कसा कराल. किंवा एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही जागतिक आरोग्य दिन साजरा केला, त्यावेळी तुम्ही लोकांना माहिती दिली, त्यावर आधारित प्रश्न. आरोग्य शिक्षणाची व्याख्या, आरोग्य शिक्षणाचे तत्त्वे, आरोग्य शिक्षणाचे फायदे तोटे, जागतिक आरोग्य 2021ची संकल्पना, घोषवाक्य. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, ग्रामीण आरोग्य सेवेतील अनुभव. तुम्ही श्रीमती सुरेखा यांच्या घरी गृहभेट दिली. तिला 1.5 वर्षाची मुलगी आहे. मुलीला ताप आणि डायरिया होते. तिथे मजूर असून तिचा पती मजूर आहे. तर महिन्याला 1500 रुपये गवतात. खाली प्रश्नांची उत्तरे द्यायची. कुटुंबातील आरोग्य समस्यांची यादी, ताप, डायरिया, काळजी तुम्ही कशी घ्याल. श्रीमती सुरेखा यांना प्रस्तुतीपूर्व काळातील काळजी कशी घ्यायला सांगाल. आणि तांबी 380 हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जातो. और प्रश्न आहे, नोंदी अहवाल यांचे महत्त्व, सेकंडरी प्रतिबंध, प्रायमरी प्रतिबंध, आशा म्हणजे हे आहेत. तर प्रतिबंध, सेकंडरी प्रतिबंध, प्रायमरी प्रतिबंध विचारला जातो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.